केला पण अजून आम्हाला कवडीचा गुण मिळाला नाही। पण पहा बाबा जुंदजीचा सहवास आम्हाला मिळाला, आशीर्वाद आम्हाला मिळाला आणि आम्ही एका ठिकाणी एका जागेवर बसलो आणि खरोखरच महान ते बाबा जुंदजीची महिमा अपरंपार आहे, पण ते आम्ही ओळखलो नाही। त्याची कारण का ऑपरेटर म्हणून वसंतजी पंधरे सालेवाडा बाबांचे सेवक यांच्याकडनं 50 रुपयांची भेट नमस्कार म्हणून काय म्हणणं आहे का? दुखदारी दूर करणे मार्गात आला, दुखदारी दूर करणे मार्गात आला, दुखदारी दूर करणे मार्गात आला। ओ दुःख सारे दूर केले दिसतोटी गेला, अरे मानव धर्माला कसा बैमान झाला, मानव धर्माला कसा बैमान झाला, मानव धर्माला कसा बैमान झाला। कसा गेला सरे विसरून, कसा गेला सरे विसरून, अरे हे सेवका काय बोलता, अरे हे सेवका काय बोलता, सेवक झालाच मोठा कोण मी, तुम्ही झाले का? बैमान कोण आहे? परशुराम भाऊ कुठे? कसा आहे अंधारात बसले ना ओळखू येत नाही। बैमान कोण आहे भाऊ? काळ्या डोळीचा माणूस, काळ्या डोळीचा माणूस आणि जो पांढरा असेल तो नाही का? सर्वच बैमान आहे। मानव तू बैमान आहे। भगवान बाबाच्या मुखार बिंदूमधून भगवंत बोलले होते, मानव तू बैमान आहे। तू सेवक झालास मोठा, तू सेवक झालास मोठा, बाबा जुंदजीच्या पुण्याई, तू सेवक झालास मोठा, बाबा जुंदजीच्या पुण्याई, आम्हाला सांगितलं खोटं बोलू नाही, पण आमच्याला खोटं बोलल्याशिवाय जमत नाही, चोरी करू नाही, कंदाच्या वावरातला माल नेल्याशिवाय राहत नाही, म्हणून दादा चोरी करणं पडते, पण गरज आहे तेव्हा। पण आम्ही काही सेवक बाबाच्या नावाखाली चोऱ्या करून राहिलो, नको करा आणि अमानव धर्माला बदनाम करू नका, एवढंच माझं सांगणं। अरे खोटं नाटक बोलू नका, मान मर्यादा तोडू नका, तोडू नका, चाला रस्त्यानं आर नरकानं जाऊ नका, कोणी कोणाले असे वरून बोलू नका। आणि म्हणून सुखी झालो आणि म्हणून या मानव धर्माला बदनाम करू नका। आज या गावामध्ये 100 सेवक असतील तर खरोखर या 100 सेवकांना जीवनामध्ये एकला कायम करून या मानव धर्माच्या या अड्याळमध्ये झेंडा रोवला पाहिजे आणि खरोखरच मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे, म्हणून काय म्हणताय?